या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक अखेर 15 तासानंतर या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। काल रात्री 11 वाजता हातखंबा गावामध्ये LPG गॅस टँकर जो आहे तो अपघातग्रस्त झालेला होता आणि त्यानंतर या टँकरमधून जो गॅस आहे तो लीक झालेला होता आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली होती। मात्र दुपारी 2:10 ही वाहतूक पुन्हा एकदा सुरू झालेली पाहायला मिळते आहे। LPG वाहून नेणारा जो गॅस टँकर आहे तो हातखंबा या इथल्या गावामध्ये पलटी झालेला होता आणि त्यानंतर वाहतूक ठप्प झालेली होती। जवळपास 2 महिन्यामध्ये ही गॅस गळती जी आहे ती जवळपास दुसरी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। मात्र हा जो गॅस जो लीक झालेला होता तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर तज्ञ मंडळीच्या माध्यमातून हा गॅस जो आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की याच खाली हातखंबा गावामध्ये हा जो टँकर आहे तो या ठिकाणी पलटी झालेला होता आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली होती। मात्र आता तब्बल 15 तासानंतर या ठिकाणची वाहतूक जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की मगाशी या लेंथवरती कुठलीही वाहनं नव्हती, मात्र आता जी वाहनांच्या अवजड वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या हळूहळू पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सुरू करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी तब्बल 15 तासानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेली पाहायला मिळते। जो लीक झालेला टँकर होता तो या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता कुठलाही धोका नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज दले, TV9 मराठी, रत्नागिरी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।